नमस्कार. दिनांक 31 मे. कथेचं शीर्षक आहे लठ्ठ्या बुडेल कसा. महाराज धाकट्या मनोरास असता भीमेस मोठा पूर आला. तेथे जेवणाची काहीच सोय नव्हती. म्हणून थोरल्या मनोरास चळण्याविषयी चोळाप्पाने विनवले. तेव्हा महाराज म्हणाले, पलीकडून नाव कोण आणेल तर जाऊ सारे. श्रीपाद भटाने ते ऐकून निशंकपणे महापुरात उडी घातली. ते पाहून सुईवाले बळवंत आणि कृष्ण शिपाईनेही पाठोपाठ उड्या टाकून परत तीरावरून नाव आणली व त्यातून ते सर्व महाराजांसह पलीकडे गेले. मन आणि प्राण्यांचे जे धर्म आहेत त्यात भूक हा धर्म फार कठीण आहे. भूकेपुढे सामान्यच काय, पण महर्षी विश्वामित्रासारखे असामान्य देखील हतबल झाले. भूकेवर जय मिळवणे सोपे नाही. म्हणूनच परमार्थात जिभेवर ताबा मिळवणे महत्वाचे मानले जाते. जिभेची कामे दोन, वाचा म्हणजे बोलणे व चव घेणे अथवा खाणे. या दोन्ही गोष्टींवर ताबा मिळवण्यासाठी जिभेला लगाम घालावा लागतो, तिची आसक्ती मोडावी लागते. पण या भुकेपेक्षा दुसरीच परीक्षा महाराज सेवेकरांची घेत होते. जेवणाची सोय नाही, सतत पाऊस आणि नदीला पूर, अशा परिस्थितीत त्यांनी सर्वांना धाकट्या मनोरास अडवले. थोरल्या मनोरास सर्वांची सोय होईल, पलीकडे आपण जाऊ असे चोळाप्पाने विनवताच महाराज म्हणाले, पलीकडून कोण नाव आणेल तर जाऊ सारे. महाराजांच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच होता. प्रपंचात अडकलेल्यांनी तरुण जाण्याच्या गोष्टी करणे हे बाष्कळपणाचे लक्षण आहे. एवढी मोठी संसार नदी दुथडी भरून वाहते आहे. लाटा भोवरे आहेत, पण नावाचे नाव आहे पलीकडे. ती आणण्यासाठी या पुरात उडी टाकावयास हवी. त्यासाठी जीवाची भीती म्हणजे देहबुद्धी मोडावयास हवी. पाण्याचा वेग, प्रवाह, लाटा, भोवरे याची तमान बाळगता सारे बळ एकवटून पहिल्या तीराला कोणीतरी एकाने जावयास हवे. नामाची नाव घेऊन जो येईल तोच इतरांना तारू शकेल. नुसतेच काठावर बसून तरण्याच्या आणि तारण्याच्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे, असा महाराजांच्या बोलण्याचा मतितार्थ होता. नदीच्या पलीकडून कोणी येण्याची शक्यताच नव्हती, हे महाराज जाणून होते. पलीकडून कोणी येईल आणि मग आपण सारे तरुण जाऊ असा भाबडेपणा महाराजांना मान्य नव्हता. म्हणूनच न ही श्रांतस्य ऋते सख्याय देवाहा, जो श्रम करणार नाही त्याला देवही मदत करणार नाही, अशा अभिप्रायाने कोण काय करतो ते महाराज पाहत होते. सेवेकऱ्यांपैकी कोण जातो याचीच ते चाचपणी करीत होते, पण तशी कोणाचीच तयारी नव्हती. जो तो दुसऱ्याकडे अपेक्षेने पाहत होता. एकटा श्रीपाद भट तयार झाला, पण तो जावई असल्याने चोळाप्पा त्याला जाऊ देण्यास तयार नव्हता. माया आडवी आली. इथे चोळप्पा हे प्रापंचिक जीवाचे प्रतीक असल्याने व श्रीपाद भट हे मनाचे प्रतीक असल्याने आपण पाहिलेच आहे. सद्गुरूंची इच्छा शिरसा मान्य करण्याची मनाची तयारी होती, हाच खंबीर निश्चय होय. त्याने कोणास न जुमानता महापुरात उडी टाकले. देहाचे होईल ते होवो असा मनाचा निर्धार झालेला पाहून चित्त स्वरूप सुईवाले बळवंत आणि बुद्धी स्वरूप कृष्णा शिपायांनी पुरात अंग झोकून दिले. ते पाहून महाराज मनोमन सुखावले. तरीही जीव आणि इतर वृत्ती कुळकुळत होत्याच. आता मन, चित्त, बुद्धी सारेच बुडणार, सत्यानाश होणार असे त्यांना वाटले. तसे सर्व जण बोलू लागताच महाराज म्हणाले, बुडतात कशाने, आता येतील पहा नाव घेऊन. अर्थ असा की मी परमात्मा इथे असताना कोणाचा घात होईलच कसा. सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, हे ध्यानात केव्हा येणार, असेच त्यांना म्हणावयाचे होते. गडाच्या टोकावर उभे असता सोसाट्याच्या वाऱ्याने छाटी उघडतात श्री समर्थ रामदास स्वामींनी नुसते कल्याणा अरे छाटी असे म्हणायचा अवकाश. कल्याण स्वामींनी त्या पाठोपाठ खुशाल स्वतःला झोकून दिले. जीवाची पर्वा न करता त्यांनी छाटी पकडली. तशीच जीवाची पर्वा न करता इथे श्रीपाद भटाने भरपुरात उडी मारली होती. गुरुसेवेत असे झोकून देणे अपेक्षित असते. त्वत इच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो असे नुसते म्हणून चालत नाही. वेळ प्रसंगी जीवावर उदार होऊन मन, चित्त, बुद्धीसहित झोकून देऊन ते सिद्ध करावे लागते. त्या परीक्षेला, कसोटीला उतरावे लागते. श्री समर्थांनी अल्पधारिष्ट असे जे म्हटले आहे त्या अशा प्रकारच्या कसोटीला उद्देशूनच. भक्त उपासक या कसोटीला उतरला की सद्गुरू पाठीराखा होतोच, हे या लीलेचे सार आहे. धन्यवाद.